तर पक्षामधली गळती रोखण्यासाठी पवारांच्या पक्षाकडून एकत्र येण्याची वक्तव्य केली जात आहेत असं राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीमध्ये अजित पवारांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं। दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दादांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अद्याप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही। शरद पवार यांच्या पक्षातून अनेक पदाधिकारी निघून जात आहेत। पक्षातील गळती रोखण्यासाठी त्यांच्याकडून एकत्र येण्याबाबत विधान करण्यात आलं असावं। दत्तात्रय भरणे यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांचं वक्तव्य। पक्षातला एक गट दादांसोबत जाण्यासाठी आग्रही, पवारांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। संसदेत विरोधी बाकावर बसायचं की नाही हा निर्णय सुळेंनी घ्यावा, पवारांचं वक्तव्य। एकत्र येण्याबाबत सुळेंनी आणि अजित पवार यांनी बसून ठरवावं, शरद पवारांचं मत। भविष्यात सर्व एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे वक्तव्य केलं। बघा, राजकारणामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही। राजनीती संभावना का खेळ आहे। आणि जो तुमचा जो प्रश्न आहे विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये पार्टी हायकमांड जो काय निर्णय घेणार असेल त्यांच्यासोबत आम्ही असू, यात काय शंका घेण्याचं काही कारण नाही। अजित दादा असतील, पवार साहेब असतील, पवार कुटुंब म्हणून एकत्र येणार असतील तर आमच्यासारखा कार्यकर्ता आनंदच होईल।